संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला भरीत दाखवणार आहे, ते पण मोठ्या वांग्याचं आणि खूप चविष्ट लागते हे भरीत। नक्की एकदा करून बघा तुम्ही, खायला इतकं छान लागतं ना, काहीच न घालता फक्त हिरवी मिरची आणि लसण आणि थोडंसं मीठ। आणि हे बघू शकता आता मी कसं करणार आहे काय नाही। वांग्याचं भरीत कसं बनवायचं तर चला मी आता दाखवणार आहे। बघा आता आपल्याला मस्त वांगे छान भाजून घ्यायचे आहेत गॅसवर व्यवस्थित आणि खूप छान भाजायचे आहेत। बघा या पद्धतीने आपल्याला वांगे छान भाजून घ्यायचे व्यवस्थित। गॅस कमीवर आणि मीडियम गॅस राहू द्यायचा आणि छान पलटून घ्यायचं असं मस्त लगे। बघू शकता आता किती छान झालेले आहेत, तर व्यवस्थित भाजून घ्यायचे वांगे मस्त लगे। बघा वांगे किती छान भाजून घेतलेले आहेत बघू शकता। आता थंड झाले की फक्त आपल्याला हे साल्ट व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे पूर्ण। ते बघू शकता मी काढणार आहे आता थोड्या वेळी थंड झाल्यानंतर। तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे, हे आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे। मिरची आणि लसण बाकी काहीच नका टाकू, तुम्ही छान बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा छान बारीक झालेलं आहे। आता हे बघा मस्त मी साल काढून घेतलेले। आता बघू शकता मस्त आपल्याला मधातून छान बघायचे वांगे किती छान आहेत, ते फक्त असं कट करायचं बाकी काही नाही। हे बघू शकता एकदम सॉफ्ट आणि व्यवस्थित बघू शकता आणि मस्त आपल्याला असे हे करून घ्यायचे। हे बघा छान आपल्याला कट करून घ्यायचे असे। टाकलेलं आहे मी आता कढईमध्ये, मस्त कमी गॅसवर ठेवलेलं आहे। आपल्याला जे मिक्सर मधून वाटलेलं आहे हिरवी मिरची लसण हे टाकायचं आहे आणि मस्त छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं तेल याच्यामध्ये। हे बघू शकता मस्त छान व्यवस्थित तळसून घ्यायचं तेलामध्ये। बघू शकता मस्त छान तळसलं तर आपल्याला ही हळद टाकायची आहे याच्यामध्ये आणि मीठ टाकायचं आहे चवीपुरतं। तुम्ही मीठ मस्त आपल्याला हे मिक्स करून घेतल्यानंतर आता हे टाकायचे वांगे आपल्याला भरताचे आणि छान मिक्स करून घ्यायचं ते व्यवस्थित त्याच्यामध्ये सगळं। हे बघू शकता छान मिक्स करायचं आणि फ्राय करायचं, बाकी काहीच नाही करायचं। चव खूप छान लागते, हे नक्की ट्राय करून बघा। हे बघा भरीत इतकं छान झालेलं आहे बघू शकता, खायला सुद्धा टेस्ट आणि खूप खूप चविष्ट लागते। काहीच नका टाकू, खूप छान लागते। त्याच्यामध्ये कांदा वगैरे पात कोथिंबीर हे जे टाकलं ना त्याच्या चवपेक्षा हे पण खूप भारी लागते। नक्की ट्राय करून बघा। आवडलं तर लाईक शेअर कमेंट नक्की करा, सबस्क्राईबर नक्की करा।